आम्ही आज कॉलेजमध्ये पपई पासून मस्त असा जाम तयार केला. जाम नेमका कसा तयार केला तर बघूया आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये. नमस्कार मंडळी, मी आदित्य मगर. पपई जाम तयार करण्यासाठी तर पहिल्यांदा आम्ही पपई, साखर आणि लागणारी इतर काही साहित्य घेतलं. त्यानंतर सगळ्या पपया स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आणि पपयांवरची सगळी साल काढून घेतली. त्यानंतर पपई मधोमध कापली आणि पपई मधल्या जेवढ्या काही बिया होत्या त्या बाहेर काढून घेतल्या. त्यानंतर आपल्याला सगळी पपई मिक्सर मधून बारीक करून घ्यायची होती. त्यामुळे पपई छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून घेतली आणि एका पातेल्यामध्ये सगळे बारीक बारीक केलेले तुकडे काढून घेतले. त्यानंतर ते सगळे तुकडे मिक्सर मध्ये टाकले आणि ते तुकडे बारीक करून चाळणीने सगळा पल्प नीट गाळून घेतला. त्यानंतर आपला जेवढा काही पल्प तयार झाला ते पातेल्यामध्ये काढून त्याचं वजन करून घेतलं आणि आपल्याला त्यामधून 9 किलो एवढा पल्प मिळाला. त्यानंतर गॅस चालू केला आणि सगळा पल्प गरम होण्यासाठी गॅस वरती ठेवून दिला. थोडा वेळ गरम होऊ दिल्यानंतर त्यामध्ये आम्ही 750 ग्राम साखर पर केजी पल्प एवढी साखर आम्ही त्यामध्ये ऍड केली आणि मग त्यानंतर सगळी साखर आणि पल्प चमच्याने एकजीव करून नीट मिक्स करून घेतली. थोडा वेळ सगळं गरम होऊन दिलं आणि प्रिझर्वेटिव्ह म्हणून त्यामध्ये थोडंसं सायट्रिक ऍसिड ऍड केलं. त्यानंतर जामचा टेस्ट चेक करून त्यामध्ये फ्लेवर साठी इलायची पावडर टाकून दिली. जाम वगैरे रेडी झालता आणि त्याची पॅकेजिंग वगैरे करायची होती. त्यामुळे तर पहिल्यांदा पॅकेजिंग मटेरियल धुवून घेतलं आणि त्यामध्ये जाम वगैरे भरून ते पॅकेजिंग आणि लेबलिंग करून घेतलं. आणि याचबरोबर आपला 100 ग्रामचा पपई जाम 10 रुपयाला विकण्यासाठी तयार झाला. त्यानंतर सगळ्या पपई जामची मार्केटिंग वगैरे केली आणि याचबरोबर आपल्या आजच्या दिवसाचा पण शेवट झाला.